कापून त्यांना खायला घालायचं. हा एक दिवस एक शिकारी जंगलात गेला, हा दिवसभर फिरला बिचारा. संध्याकाळच्या टायमाला त्याला शिकार भेटली. हा शिकार भेटली हरणाची. हा मग त्याला वाटलं की संध्याकाळी मी घरी जाईन, माझ्या पोराबाळाला हे विकून चांगलं खायला घालेन. हा पण विषय असा झाला की त्या हरणीला होती पिल्लं 2. हा ती म्हणजे 4-5 दिवसाची खाली झालेली होती. हा मग त्यानं धरली आणि धरल्याच्या नंतर तो तिला कापायला नेणार. हा त्या राजाला विकाला तर ते हरीण त्याला बोलू लागली. हा त्या हरणीला व्हायच्या फुटली. हरीण बोलू लागली की मला माझे 2 पिल्ले आहेत जंगलात, त्याला दूध पाजून येते, मी तुझ्याकडे येते, मग मला विक. विक. हा बरोबर आहे. हा माझ्या पिलांना दूध पाजून येते आणि नंतर मला विक. हा मग त्याच्या मनात दया आली शिकाऱ्याच्या. हम्म, त्या माणसाने त्याला सोडून दिली हरणीला. हम्म. ती हरण गेली जंगलात दूध पाजायला, पण पोरं काही राहत नाही, ती झोपत नाही रातचे. हा बरोबर. मग येऊ लागला वाट बघायला की हरीण आता येईल मी घरी जाईन. मग ते रात्रभर एका बेला झाडावर जाऊन बसला. बेला झाड तो ऊस त्याच्यावर जाऊन बसला आणि खाली शिवलिंग आहे त्याला माहितीच नाही. वर जाऊन बसला आणि वरून त्याची वाट बघते की हरण आता येते मग येते, आता येते मग येते. पुरी रात्र गेली, हरण काही ये नाही लवकर. फार उजेडायला आलं तर त्या टायमाला हरण ते पिलं झोपल्यानंतर आली. हा आली याच्याजवळ. मग यानं ते रात्रभर एक पान तोडायचा, त्या खाली टाकायचा टाइमपास म्हणून. हा टाइमपास टाइमपास. म्हणून हा एक बरोबर. पान तोडायचा खाली टाकायचा, एक पान तोडायचा हा. खाली टाकायचा. हा खाली शिवलिंग होतं त्याला माहिती नाही. पण त्याच्यामुळे त्याची दान पारमिता एवढी वाढली हा की लय मोठं पुण्य झालं त्याचं. आणि त्या पुण्याच्या फळामुळं मग ती हरण सकाळी आली, तिला घेऊन गेला राजाच्या घरी. हम्म. मग राजा म्हणे की तू काल शिकारीला गेला ना, अजून कसा नाही आला म्हणे, आता उशिरा कसा आला. एवढं उशीर. हा हा तर राजा म्हणे की हरणीला विचारा काय झालं. मग ती हरण सांगू लागली राजाला की मी माझे 2 पिलं जंगलात आहेत आणि त्यांना दूध पाजायसाठी गेले, ते काही झोपत नव्हते लहान असल्यामुळं. हम्म. मला काही जायला भेटलं नाही, आता मी आले, मला आता कापा. मग हे ऐकल्यानंतर राजाच्या मनात ती प्रवृत्ती बदलली. बदलली. मग हा राजाने सांगितलं की आजपासून आपल्या देशात राज्यात कोणीच म्हणजे शिकार करून खाणार नाही. हा. त्यावेळेस एकमेकांची कोणीच शिकार करून खाणार नाही. थांब ना. त्याच्यामुळं त्या टायमापासून हा लोक शिकार करून खात नव्हते. आणि त्याच्यानंतर या माळीचं प्रथा निघली. हा त्याच्यानंतर लोक माळ घालायला लागलेत आणि माळ घातल्यामुळं शिवरात्र. शिकार बंद झाली. हा आणि शिवरात्र आणि कशी त्या काय दिवशी- साजरी करायला? आणि त्या दिवसा मेन म्हणजे शिवरात्रीचा दिवस होता. हा हा ते ज्या झाडावर बसला ना त्या दिवशी शिवरात्रीचा दिवस होता. हा हा बरोबर. आणि त्याच्या तेव्हापासून ही माळकरीचा प्रथा निघली. आणि माळकरी लोक म्हणजे मटण मच्छी खात नाहीत, म्हणजे हत्या करत नाहीत. बरोबर. ओके.